अधिकारी म्हणणार नाही, पण काही अधिकारी मंत्रालयात असेल किंवा त्या त्या आस्थापनेमध्ये असेल, त्या त्या जिल्ह्याच्या किंवा विभागाच्या आस्थापनामध्ये असेल, ते काय अध्यक्ष महोदय 24 तास समाजामध्ये आणि या वर्गामध्ये वावरत नाहीत आणि त्यामुळे खऱ्या समस्या, खऱ्या त्यांच्या अडचणी, खऱ्या भावना ह्या काही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि म्हणून हे सभागृह अध्यक्ष महोदय की या सभागृहाच्या माध्यमातून सदस्य जे आहेत ते ग्राउंड रियालिटी आहे. योजना आपण खूप काढतो अध्यक्ष महोदय, कोणतेही शासन असेल, पण तू ज्यातल्या त्यात जे संवेदनशील मुख्यमंत्री किंवा जे शासन आहे ते निश्चितपणे अध्यक्ष महोदय की ह्या भावना जाणून चांगल्या योजनांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही अधिकारी अध्यक्ष महोदय प्रशासनामध्ये त्यांना असं वाटतं की हे जे आमदार इथं लोकप्रतिनिधी येतात यांच्यापेक्षा आम्ही खूप हुशार आहे आणि त्यामुळे पुस्तकी ज्ञान आणि ग्राउंड रियालिटी यामध्ये खूप जमीन अस्मानचा फरक असतो. आणि म्हणून त्यांनाही कधी कधी मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी सचिवांपासून तर जिल्हा अधीक्षकापर्यंत यांना कंपल्सरी केलं पाहिजे की 7 दिवसामधून काही कामकाज नसते अध्यक्ष महोदय, खूप काही अधिक ऑफिसमध्ये की बिलकुल 24 तास त्यांना बिलकुल कागद रंगवायचे असतात. 4 दिवस हे ग्राउंडवर असले पाहिजे. छोटे छोटे शेतकरी, अत्यल्पभूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, मोठे शेतकरी यांच्या समस्या काही वेगळ्या आहेत, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. त्या त्या भौगोलिक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जमिनी आहेत, पाण्याचं वेगवेगळ्या प्रकारे कमी जास्त प्रमाणात कोणत्या भागात जास्त होतो, कोणत्या भागात कमी होते, नदींचे प्रवाह कसे चालतात, त्याच्या अडचणी शेतकऱ्यांना काय येतात, अतिवृष्टी झाली तर काय होते, दुष्काळ पडला तर काय होते, हे समजण्यासाठी अध्यक्ष महोदय व्यावहारिक ज्ञान आणि खाली लोकांमध्ये संपर्क जर झाला तर निश्चितपणे या 2 सन्माननीय सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनांशी ते समरस होतील.